मी आरती बिराजदार. जनवार्तामध्ये सर्वांचे स्वागत. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. प्रगतशील पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा 10 कलमी कृती कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी पुण्यात आज पत्रकार परिषदेत मांडला. मी तर दसऱ्याचा दिवस असताना पण सभा चालू ठेवल्या. मी काहींना म्हणालो किंवा दुसरा दिवस नाही, त्यांनी पण त्या ठिकाणी सभा अरेंज केल्या आणि जास्तीत जास्त दिवसभरात 6 सभा व्हायच्या. सकाळी 10-11ला जरी सुरुवात केली, शेवट 10ला संपवला तरी अशा पद्धतीनं बहुतेक जण साधारण 60 ते 75 सभा घेण्याच्या करता यशस्वी त्या ठिकाणी झाले. काही ठिकाणी एक सभा झालेली असेल तर लोकांनी अशी मागणी केली की रोड शो आपण घेऊया. आता आज शेवटची सभा 4 वाजता, प्रचार 6 वाजता संपत असल्यामुळे मी बारामतीला त्या ठिकाणी घेणारे. बारामतीला फॉर्म भरल्यानंतर मी काही तिथं जाऊ शकलो नाही. बाकीच्याच आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, तिथल्या नेत्यांनी ती प्रचाराची संपूर्ण यंत्रणा राबवण्याचं काम केलेलं आहे. पवारसाहेब पण आज संध्याकाळी तिथे येत आहेत आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे ती शेवटची जाहीर सभा त्या ठिकाणी केली जाईल. आज मी आपल्या पुण्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आज वडगाव शहरी कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला इथं रोड शोच्या निमित्तानं त्या भागातल्या मतदारांना भेटायला मी, आमच्या खासदार वंदनाताई, आम्ही सगळेजण जाणार आहोत. एकंदरीत पुण्याच्या संदर्भामध्ये विचार करत असताना मी पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना आणि ग्रामीण भागाच्या पुणे जिल्ह्यातल्या जनतेला आव्हान केलं की बाबा, आपल्या या सगळ्या जिल्ह्यातले, दोन्ही शहरातले प्रश्न सोडवण्याच्या करता उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून देण्याच्या बद्दलची सहकार्य करा. कारण बाकीचे राजकीय पक्ष जे आहेत त्यांचा डायरेक्ट तसा कोणाशी नेतृत्वाचा पुण्याशी संबंध येत नाही. पण पवारसाहेब असतील, पवारसाहेबांनी थोडंसं एक वडिलकीच्या नात्याने काल काही गोष्टी सांगितल्या, मार्गदर्शन मी करणार अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. पण दिलीप वळसे पाटील, आम्ही लोक सगळेजण त्यामध्ये आपल्या दोन्ही शहरातले आणि ग्रामीण भागातले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं जेवढं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आम्हा लोकांचं सहकार्य मिळेल तेवढं इतर राजकीय पक्षांचं मिळू शकत नाही. कारण मागचे त्या बहुतेकांच्या बाबतीतले अनुभव हे वेगवेगळे त्या ठिकाणी पुणेकरांना पण आलेले आहेत, आम्हा लोकांना पण आलेले आहेत. एकंदरीतच प्रगतिशील पुण्याच्या बाबतीत पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं 10 कलमी कृती कार्यक्रम त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यात महिलांच्यासाठी सुरक्षित शहर हे असावं. गेल्या 5 वर्षामध्ये आर पाटलांच्या मागं लागून आम्ही सर्वांनीच ह्या दोन्ही शहरांच्या मध्ये आणि ग्रामीण भागामध्ये देखील अनेक पोलीस स्टेशन्स, अनेक पोलीस चौक्या, अनेक ठिकाणी इथं चांगल्या इमारती नव्हत्या तर चांगल्या इमारती करून देणं, त्या संदर्भामध्ये मदत करण्याची भूमिका घेतली, वाहनं देण्याची भूमिका घेतली. DPC मधनं देखील काही त्यांना मदत लागेल ती देखील देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही लोकांनी लक्ष दिलेलं होतं. आणि उद्याच्याही काळामध्ये आपलं शहर ज्या झपाट्याने वाढतंय, दोन्ही पण, आणि ग्रामीण भाग पण पुणे जिल्हा एक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यामुळे इथं महिलांच्यासाठी सुरक्षित शहरं ही असली पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अग्रक्रमाने ह्या सगळ्याकडं लक्ष देणार आहे, ह्या सगळ्याला प्राधान्य देणार आहे. एक कल्याणकारी शहर, त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की पुणं हे जुने वाडे, जुनं पुणं नंतर वाढत गेलेलं चहूबाजूंनी. मग पहिल्या टप्प्यामध्ये काही गावं आपण घेतली, दुसऱ्या टप्प्यामध्ये काही गावं घेतली आणि त्याच्यामुळं जुन्या पुण्याचे प्रश्न वेगळे आहेत, नंतरच्या टप्प्यात वाढलेल्याचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्याच्यानंतरच्या टप्प्यात वाढलेल्याचे प्रश्न त्या ठिकाणी वेगळे आहेत. आणि त्याच्यामुळं या सगळ्याच्या संदर्भामध्ये ज्या काही डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये गोष्टी आल्या पाहिजेत त्या संदर्भामधलं काम हे झालं पाहिजे. काही काम आम्ही त्याच्यामध्ये केलं देखील. त्या संदर्भात उदाहरणार्थ विरंगुळा केंद्र असतील, उद्यानं असतील, जॉगिंग ट्रॅक असतील, मोकळ्या हवेत फिरण्याच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या करता
किंवा अपंगांच्या प्रशिक्षणाच्या करता अशा ह्या सगळ्या गोष्टीचा लहान मुलांच्यासाठी बाल सुरक्षा धोरणांची आखणी ह्या पण काही गोष्टी आम्ही केल्यात आणि पुढच्याही काळात राहिलेल्या गोष्टी करण्याची आमची भूमिका आहे. सर्वोत्तम संगणक प्रणाली हे पण आम्हाला त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती असेल की 2006 मध्ये ग्रेट ब्रिटनचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला होता आणि नागरिकांच्या करता ई पेमेंटची व्यवस्था 24 तास उपलब्ध करणं आणि या नवीन प्रणालीचा चांगल्या प्रकारचा वापर नागरिकांच्या करता आणि प्रशासनाच्या करता दोघांच्याकडनं त्या ठिकाणी घेणं वापरणं ही एक आमची भूमिका आहे. झोपडपट्टीमुक्त शहर आणि परवडणारी घरं हा तर सगळ्याच राज्यामध्ये गहन प्रश्न पुढे आलेला आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये देखील आम्ही घेतलेला आहे आणि पुण्यापुरतं बोलायचं म्हटलं तर इथला गरीब वर्गाला परवडतील अशा प्रकारची घरं देखील त्यांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि त्याच्या संदर्भामध्ये जे काही मधल्या काळात नियमावलीला खूप दिवस रेंगाळलं, नंतर ज्या नियमावली आल्या विशेषतः SRA बद्दल त्या अगदी शेवटी आल्या, त्या पण फार काही सगळ्यांना मदत करणाऱ्या होत्या आणि घरं खूप होतील अशा प्रकारच्या नव्हत्या. उद्याच्या काळामध्ये ह्याच्यामध्ये पुन्हा बदल करून ते बिल्डर लोकांच्या धार्जिण्या नसल्या पाहिजे, पण त्या सर्वसामान्य नागरिकांना घरं उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये देखील त्याचा उपयोग झाला पाहिजे याबद्दलचा विचार. कारण आपल्याकडं 3 कॅटेगरी पडतात, तशा ह्या सगळ्याचा विचार करता काही ठिकाणी कुठं 1.5 FSI, काही ठिकाणी 2, असे वेगवेगळे तसे 3 टप्पे त्याच्यामध्ये पाडले जातात. परंतु जो निर्णय मागं त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला त्याचा खूप काही उपयोग हा ह्या नियमावलीच्या बाबतीमध्ये पुण्याला निश्चितपणे होणार नाही. वास्तविक आम्ही त्यावेळेस नितीन करील माझ्या माहितीप्रमाणे आयुक्त होते, आम्ही खूप विचारपूर्वक सगळ्याच लोकप्रतिनिधींना विश्वासामध्ये घेऊन ती नियमावली तयार केलेली होती. परंतु नंतर ज्यावेळेस फायनल सही झाली 2-3 महिन्यापूर्वी, त्यावेळेस त्याच्यात काही बदल असे केले गेले की ते जवळपास आता नवीन SRAच्या योजना ठप्प झाल्यासारखं चित्र झालेलं आहे. आणि ते जोपर्यंत त्याच्यात बदल करता येणार नाही आणि सर्वसामान्य माणसांना परवडणारी घरं देता येणार नाही तोपर्यंत झोपडपट्टीचा प्रश्न सुटू शकत नाही. म्हणून त्याच्यात पण अधिकचं लक्ष देऊन दुरुस्ती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कौशल्याचा विकास आणि युवा केंद्री शहर या नात्याने तुम्हाला माहिती आहे की यामध्ये एक महाराष्ट्राला आणि देशाला दिशादर्शक अशा पद्धतीनं ठरलेल्या काही गोष्टी झाल्या. विशेषतः नागर वस्ती विकास योजनेअंतर्गत महिलांना आणि युवकांना व्यवसाय प्रशिक्षण देणारं अद्ययावत केंद्र पुण्यात कार्यरत आहे आणि त्या अंतर्गतच केंद्र आणि राज्य शासनाला आलेल्या निधीतून 1.5 लाखाहून अधिक स्त्रियांना त्यांच्या आयुष्यामध्ये काही आमूलाग्र बदल करण्याच्या संदर्भामध्ये उपयोग झालेला आहे. काही युवकांना पण त्याच्यातनं रोजगार मिळाला आहे. पर्यावरणपूरक शहर नेहमीच महाराष्ट्राचा विचार करता पुण्याचे नागरिक पर्यावरणाच्या बाबतीमध्ये फार जागृत असतात. अशा प्रकारचा अनुभव हा नेहमीच सर्वांना त्या ठिकाणी येत असतो आणि आम्ही जाहीरनाम्यामध्ये पण ग्रीन महाराष्ट्र, त्याचबरोबर पुण्यामध्ये असणाऱ्या टेकड्या, पुण्यामध्ये असणारी ग्रीनरी, त्याच्यामध्ये अधिकचं भर घालण्याच्या संदर्भातली त्या ठिकाणी उचलावी लागलेली पावलं आणि वाढतं प्रदूषण रोखण्याच्या संदर्भामध्ये शहराची वतीनं एक सुनियोजित अशा प्रकारची वाटचाल ही देखील त्यामध्ये करण्याची आम्हा लोकांची भूमिका आहे. तशी आम्ही ती सुरू केलेली. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न संबोधित करणारं शहर, आमच्या वेगवेगळे 5 राजकीय पक्ष आहेत, त्याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंगच्या बद्दल ज्या वेळेस आमची शिबिरं असायची त्यावेळेस आम्ही जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना ह्याबद्दलच्या विषयाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करायचो आणि ही पण एक महत्त्वाची बाब आहे. आत्ताही आपण बघितलं आपल्या देशाच्या काही राज्यांच्या मध्ये कशा पद्धतीनं एक वादळ त्या ठिकाणी आलं आणि त्याच्यातनं काही लोक मृत्युमुखी पडले, बऱ्याच जणांना शिफ्ट करावं लागलं. कधी पाऊस पडतो, कधी थंडी उशिरा पडते, कधी उन्हाळा उशिरा सुरू होतो. असे जे काही संकट आहेत त्याला आपणच बऱ्याच अंशी जबाबदार आहोत आणि म्हणून ज्या मागे चुका झालेल्या आहेत त्या चुका होणार नाही
त्याची पुनरावृत्ती होणार नाही आणि झालेल्या चुका दुरुस्त करून पर्यावरणाला किंवा ग्लोबल वॉर्मिंगच्या अडचणी दूर करण्याच्या करता मदत करता येईल ह्या प्रकारची पण भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. त्याच्यामध्ये नागरिकांच्यामध्ये जनजागृती करून कार्बनचं उत्सर्जन कमी करण्याच्यासाठी आज आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध आहे. एक अद्ययावत जागतिक शहर तुम्हाला माहिती आहे आपल्या या दोन्ही शहरांच्या मध्ये ऑटोमोबाईल हब, IT हब, शैक्षणिक नगरी, उद्योग नगरी आणि भारताची सांस्कृतिक राजधानी अशा अनेक विरोधावली मिरवणारं आपलं शहर असल्यामुळं पुण्याचा हा लौकिक आहे आणि या पुण्याला जगातले एक अग्रेसर शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही सगळेच जण विशेषतः आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही कटिबद्ध आहे. सर्वसमावेशक पायाभूत सुविधांचं शहर, विशेषतः पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट. मला खूप मी प्रयत्न केला की मेट्रो पुणे आणि पिंपरी चिंचवडची आचारसंहिता लागायच्या आत त्याचं भूमिपूजन व्हावं, परंतु तसं काही होऊ शकलं नाही. केंद्र सरकारमध्ये बदल झाल्यानंतर त्यांनी नागपूरचं भूमिपूजन घेतलं. अर्थात अजूनही तिथलं टेंडर निघालेलं नाही आहे, तिथं एजन्सी फिक्स झालेली नाही आहे, वर्किंग ऑर्डर दिलेली नाही आहे आणि मधल्या काळामध्ये मुंबईच्या 3ऱ्या टप्प्याचं भूमिपूजन करत असताना त्यावेळेस मी त्या कार्यक्रमाला होतो आणि व्यंकय्या नायडू पण आलेले होते. त्यावेळेस मी त्यांच्याशी बोलत होतो की बाबा ह्याला तुम्ही अग्रक्रम देण्याची गरज आहे, कारण महाराष्ट्राचा विचार करता मुंबईनंतर मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असणारं शहर म्हणून पुणे पिंपरी चिंचवडचा विचार केला जातो. नागपूर पण उपराजधानी आहे, तेही महत्त्वाचं आहे, ते झालं ते व्हायलाच पाहिजे होतं, परंतु त्याच्याचबरोबर हेही झालं तर त्याचा जास्त फायदा हा गरीब वर्गाला, मध्यमवर्गीयाला, सर्वांनाच त्या ठिकाणी होणार आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. शरद पवार हेच विकास पुरुष आहेत असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तारिक अनवर यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तो कहने का हमारे अर्थ ये है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिछले 15 वर्षों से महाराष्ट्र के अंदर जो सरकार थी उसमें शामिल थे और 15 सालों में जो महाराष्ट्र का विकास हुआ है हर क्षेत्र में वो भी आपके सामने है. आप लोग पत्रकार हैं, उसमें हम आर्गूमेंट में जाना नहीं चाहेंगे, लेकिन हमारा इतना ज़रूर कहना होगा कि किसी भी राज्य से अगर महाराष्ट्र की तुलना की जाए विकास को लेकर तो मैं समझता हूँ कि महाराष्ट्र पीछे नहीं रहा है. हर क्षेत्र में हम लोग आगे बढ़े, लेकिन और तेज़ गति से हमको आगे बढ़ना है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और उसके नेता शरद पवार जी जो विकास पुरुष के नाम से जाने जाते हैं और जब जब उनको अवसर मिला, जहाँ भी अवसर मिला, उन्होंने कुछ न कुछ योगदान करने की कोशिश की. महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में कई बार उनको अवसर मिला, उसमें उन्होंने महाराष्ट्र को आज एक जो प्रगतिशील और विकसित राज्य माना जाता है उसमें उनका योगदान है. और कृषि मंत्री के रूप में भी जो उन्होंने देश के कृषक समाज के लिए किया है या जो उन्होंने देश के कृषि उत्पादन को बढ़ाने के लिए किया है वो भी अपने आप में एक मिसाल है. क्योंकि एक समय था जब भारत में हम विदेशों से अनाज मंगाया करते थे. आज भारत की वो स्थिति है कि हम कई चीज़ों में हमारा उत्पादन पूरे देश में सबसे आगे है और
दूध का उत्पादन हो या अनाज का उत्पादन हो, फल का हो, सब्जी का हो, किसी में भी ले लीजिए, सभी में हमारा कहीं ना कहीं 1 से 3 में स्थान आता है। और दुनिया की जो कृषि की मंडी है उसमें भारत का दूसरा स्थान आता है। तो उपचुनाव जब आए तो चाहे उत्तर प्रदेश हो, बिहार हो, राजस्थान हो, उत्तराखंड हो, यहाँ तक कि गुजरात में भी वहाँ उनको असफलता का मुंह देखना पड़ा। तो हमारा जो दिल्ली की गति है वो खतरे में पड़ सकती है। यानी खतरे का मतलब जो उनकी एक स्थिरता है, जो उनको एक ऐसा लगता है कि हमको हर तरह से पूरे देश की जनता का समर्थन है, कम से कम उसमें ब्रेक लग जाएगा। तो इसलिए वो इस बात को मानकर और इसलिए वो पूरी ताकत इसे यहाँ लगा रहे हैं। पूरा आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचारासाठी राजपुत्र अमित ठाकरे यांचा रोड शो करण्यात आला. कसबा विधानसभा मतदारसंघातील सुजाण सुमुख मतदार मनसेचे अध्यक्ष श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचे चिरंजीव. कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांनी ट्रॅफिक क्लिअर करायचं अगोदर. मनसेचे अध्यक्ष श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचे चिरंजीव अमित राज ठाकरे आज आपल्या पुणे शहरामध्ये दाखल झालेले आहेत. आपल्या आशीर्वाद घेण्यासाठी मागे राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला आपण एक संधी द्यायची आहे आणि खऱ्या अर्थानं मराठी माणसाचं नेतृत्व विभागामध्ये उपस्थित आहेत. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दुचाकी रॅली काढून प्रचाराची सांगता केली. गरजू गरीब नागरिकांना देऊन त्यांचा सणाचा आनंद द्विगुणित करणारा कार्यकर्ता रवींद्र धंगेकर. पुणे शहरातील महिलांचा कार्यकर्ता रवींद्र धंगेकर. बेरोजगारांना काम साहेबांनी मांडलाय. तो प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला एकच पर्याय रवींद्र संघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यतत्पर उमेदवार रवींद्र. परवा नाही मला कशाची तुमच्या न्याय हक्कांसाठी मी बांधिले. आवाज द्या फक्त रवी. प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला एकच पर्याय रवींद्र धंगेकर. परवा नाही मला कशाची धंद्याच्या विकासासाठी गरज आहे. बदल आम्ही घडवणार नवनिर्माण. कप्पा विधानसभा मतदारसंघातील रवींद्र धंगेकर यांना रस्त्याचा विकास शक्य आहे. होय, हे शक्य आहे. काँग्रेसने भीमराव आंबेडकर यांचा नेहमीच अपमान केला आहे असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर
विजय सोलकर शास्त्री यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला। कांग्रेस ने तो हमेशा डॉक्टर भीमराव अंबेडकर को अपमानित ही किया और वो सिलसिला उनके लोगों के साथ भी अभी हो रहा है। आप लोगों ने देखा होगा कि हमारे मित्र पार्लियामेंट मेंबर रहे हैं, ऐसे रामदास अठावले जी, जिनके सामान को भी कांग्रेस के इशारे पर बाहर फेंकवा दिया गया, अपमानित किया गया। कसबा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक मानकर यांनी रोड शो करून प्रचाराची सांगता केली। या रोड शो मध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोषात सहभागी झाले। महाराष्ट्रात विविध भागातून 2014 विधानसभा निवडणूक प्रचाराची लढत जोरदार झाली। आघाडी बिघाडी, महायुती तुटली असे राजकीय पडाव आपणास पाहायला मिळाले। राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, काँग्रेस, मनसे सर्व पक्ष स्वबळावर लढणार आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या रिझल्टची सर्वांना चुरशी लागून राहिली आहे। तसेच पुण्यातील विविध भागातून जोरदार अशा लढत पाहायला मिळाली। सर्व पक्षांनी आज दुपारपर्यंत आपल्या प्रचाराची सांगता केली। आता 15 तारखेच्या इलेक्शन नंतर जनमताचा कौल कोणत्या पक्षाला मिळणार आहे ह्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। 19 तारखेला लागणाऱ्या रिझल्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 19 तारखेनंतर होणारी राजकीय उलाढाल आपणास लवकरच पाहायला मिळेल। अशा प्रकारे महाराष्ट्रातून विशेषतः पुण्यातून आज दुपारपर्यंत राजकीय प्रचाराची सांगता झाली। आजच्या बातमीपत्रात
उद्या पुन्हा भेटूयात पुण्यातील काही विशेष घडामोडींसह. नमस्कार.